मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या बहिणीने तिच्या सासरहून फोन केला की भाऊ मला घेऊन जा, तर मित्रा तिला लगेच घेऊन या. कारण तिला सासरहून घरी आणता येतं, परंतु स्मशानातून तिला आणता येत नाही. कदाचित तिला त्या ठिकाणी त्रास असेल म्हणून तिने तुम्हाला फोन केला. आणि हो, पालकवर्गांना तेच सांगतो, जर तुमच्या मुलीने तुम्हाला तिच्या सासरहून फोन केला, पप्पा मला घेऊन जा, तर लगेच तिला घेऊन या. कारण तिलाही सासरून आणता येते पण स्मशानातून नाही. म्हणजे वेळ जाण्या अगोदर जर मुलीला जर त्रास असेल आणि ती फोन करत असेल तर तिला घेऊन या. काय कारण त्या पाठीमाग शोधा आणि तिच्या नवऱ्यालाही समजून सांगा, प्लस तिच्या सासू सासऱ्यांना समजून सांगा. परंतु वेळ जाण्याआधी, थोडक्यात वेळ गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा तिने तुम्हाला ज्यावेळेस फोन केला त्याच वेळेस त्या गोष्टीची शहानिशा करा आणि त्या गोष्टीची पूर्णतः चौकशी केल्यानंतरच मुलीला वापस पाठवा. काय होतं, कधी कधी आपण कानामागं गोष्टी टाकतो. मुलगी फोन करते, आपल्याला वाटतं आज ना उद्या तिचं बरं होईल. थोडे कारणावरून काही वाद झाले असतील, पण मित्रांनो थोडे कारणं हे वाढत जातात आणि सध्याच्या मुली सहन करत नाहीत. त्यामुळं त्यांनी जर तुम्हाला फोन केला, म्हणजे भावाला बहिणीने फोन केला किंवा मुलीने बापाला फोन केला मला घेऊन जा, तर तिला लगेच तिच्या माहेरी घेऊन येत जा. म्हणजे मुलगीही राहील आणि बहीणही राहील. अशा प्रकारे त्यांचा संसारही पुन्हा त्यांना चांगल्या मार्गाने करता येईल. याची काळजी घ्या. कारण सासरून बहिणीला किंवा मुलीला आणता येतं, परंतु स्मशानातून नाही. मित्रांनो, अश्रू कितीही डोळ्यातून पडले त्या अश्रू परत डोळ्यात जात नसतात. त्यामुळं काळजी घ्या. बहिणीला भावाची खूप गरज असते आणि भावाला पण बहिणीची. खूप मुली सध्या खूप त्रास सहन करत आहेत आणि